नट म्हणून आम्ही काय करतो, आम्ही काय वापरतो. माझं असं स्पष्ट मत आहे की ऍक्टिंगचं मेन इन्स्ट्रुमेंट हा मेंदू आहे. आम्ही सतत वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असतो. प्रत्येक वेळेला दिग्दर्शक वेगळा असतो, तुमच्या बरोबरचे नट वेगळे असतात, युनिट वेगळं असतं. सक्सेस मिळो किंवा फेल्युअर मिळो, तुम्ही ते काय पद्धतीने घेताय हेही तुम्ही माणूस म्हणून काय आहात ह्याच्यावरती अवलंबून आहे. नथुराम गोडसे ह्या व्यक्तीची जी फिलॉसॉफी आहे ती मला कळली पाहिजे ना, की मला का विरोध आहे ह्याचा. कळणं वेगळं आणि पटणं वेगळं. कॅरेक्टर म्हणून मी लोकांना कन्व्हिन्स करणं हे माझं काम आहे. रेडिओ सिटी प्रेझेंट्स क्लोज शॉट. फिल्म आणि टेलिव्हिजन यांचं आकर्षण आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतं. कित्येक फिल्म अशा आहेत ज्यामुळे आपलं आयुष्यच बदलून गेलं. पण या फिल्म, सिरियल आणि वेबसिरीज तयार करण्यासाठी कॅमेऱ्याच्या पुढे आणि मागे कोणत्या व्यक्ती काम करतात, त्यांची क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस काय असते, या आणि अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट सुरू केला आहे. अँड वी आर हॅपी टू मेन्शन दॅट की फिल्म आणि इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांच्या प्रोसेसबद्दल डिस्कशन करणारा हा पहिलाच मराठी पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आमचे गेस्ट आहेत अतुल कुलकर्णी. हे राममधला श्रीराम अभ्यंकर, नटरंगमधला गुना कागलकर किंवा सिटी ऑफ ड्रीम्समधला अमेय राव गायकवाड. अतुल सरांनी लक्षात राहतील अशा बऱ्याच भूमिका केल्या. पण अभिनय करताना ते त्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करतात, त्याची तयारी कशी केली जाते, या विषयावर त्यांनी या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्यात. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी हा पॉडकास्ट लगेच सुरू करतो. सो सर्वात आधी हा प्रश्न आहे की ज्या वेळेला तुम्ही ऍक्टिंगची सुरुवात केली, सो हे रामच्या वेळेला ज्यासाठी तुम्ही ऍक्टिंग प्रोफेशनमध्ये आला होता आणि जे तुमचं परसेप्शन होतं आणि आत्ता गायकवाड करताना, यात ऍक्टिंगमध्ये तुमचं परसेप्शन त्या प्रोफेशन बद्दल चेंज झालंय? नाही, परसेप्शन असं मी म्हणणार नाही, कारण काही अनुभवच फारसा नव्हता. ओके. कारण मी आलो ज्या वेळेला मुंबईत, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर किंवा ऍक्सेसिबल असं फक्त मराठी व्यावसायिक नाटक होतं. मी आलो त्यावेळेला तेच करायला आलो होतो. ओके. सिनेमा माझ्या डोक्यातही नव्हता, कारण ऍक्सेसिबिलिटी नव्हती ती. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे परसेप्शन तयार होण्याचं असं काही नव्हतं, कारण तो अनुभवच नव्हता. ओके. तो अनुभव मला माझ्या सुदैवानी खूप मोठ्या लोकांबरोबर खूप मोठ्या स्केलवरती हा मिळत गेला. ओके. म्हणजे हेराम हाच इतका मोठा सिनेमा होता. कमल हासन डिरेक्टर होते, शाहरुख, राणी मुखर्जी, सगळे ही लोक होती. तर त्याच्यानंतर म्हणजे जे काही मला मिळत गेली कामं या सगळ्या, त्याच्यामध्ये जो काय अनुभव आला त्यातनं परसेप्शन त्याचं जे काही आहे ते बनत गेलं. आणि ते बदललं असं मी म्हणणार नाही, कारण जे मी ऍब्सॉर्ब करत गेलो त्या पद्धतीने मला कळत गेलं की हा व्यवसाय काय आहे, ह्या व्यवसायात काय पद्धतीचं टेम्परामेंट हवं, आणि ते ज्या पद्धतीने मी वाढलेलो आहे एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये, करेक्ट, ते टेम्परामेंट असून चालणार नाही हे मला नक्की लक्षात आलं ते सगळं बघत असताना. कारण खूपच वेगळा भाग आहे, कारण इतकं बेभरोशाचं क्षेत्र आहे हे, इतका बेभरोशाचा व्यवहार आहे हा सगळा. त्या सगळ्या त्याचं स्केल, एकूणच जे काही त्याचं ग्लॅमर आहे, या सगळ्या बाबतीत खूप वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने अत्यंत मोठं हृदय असलेल्यांचा व्यवसाय आहे हा. आणि उघडं डोकं आणि मोठं हृदय, ओके, ते मला कळत गेलं हळूहळू. आत्ता जर अतुल कुलकर्णी बाहेर आलाय आणि त्याला या क्षेत्रात जायचंय, तर तो आताही वेगवेगळे मीडियम अवेलेबल आहे, तर तो ऍक्टिंग करिअर त्याची निवड करेल? मला वाटत नाही की मी दुसरं काही निवडेन आता सुद्धा. ओके. जर चान्स मिळाला तर अर्थातच मी ऍक्टिंग किंवा सिनेमा हे क्षेत्र निवडेन. मी त्यावेळेला सिनेमा म्हटलं तसं माझ्या डोक्यात नव्हतं, पण ज्यावेळेला सिनेमाशी माझी ओळख झाली त्यावेळेला मला नाटकापेक्षा सिनेमा जास्त आवडला आणि मी सिनेमातच रमलोय गेली 20-25 वर्ष. माझा व्यवसाय हे कधीही माझं आयुष्य नव्हतं आणि ते असता कामा नये असं पक्क होतं माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून. ओके. माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, पण तो छोटा भाग आहे एक. ओके.
ते म्हणजे माझं आयुष्य नाही, हे माझं पक्क ठरलेलं होतं. ओके आणि तसंच असावं असं मला वाटतं सगळ्यांचंच. ओके जो प्रश्न आहे त्या बाबतीत मला वाटतं की जर दुसरं काही मिळालं असतं प्रोफेशनल तर मी कदाचित त्यात जाईन. आता मला माहिती नाही, पण चान्स मिळाला तर मला नक्की सिनेमा हे प्रोफेशन करायला आवडेल. आणि खूप लहानपणापासून ते जर मला करायला मिळालं तर मला आणखीन आवडेल खरं तर. तुम्ही जे आता म्हटलं की व्यवसाय हे आयुष्य नसायला हवं, आणि ते एका इंटरव्ह्यू मध्ये मी तोच धागा पकडतो आता. म्हणजे तुमचा एक हप्ता नाही गेला तर तुम्ही होम लोनचा हप्ता नाही गेला तर तुम्हाला कामं करावी लागतात. तर तुमचा व्यवसाय आणि तुमचं पर्सनल लाईफ हे इतकं कनेक्टेड आहे, तर तुम्ही याविषयी कसं एक्सप्लेन कराल की का वेगळं आहे ते? हाच फार दुर्दैवाचा भाग आहे की आपलं आयुष्य म्हणजे हप्ते ह्याच्याशी आपण अख्खं आयुष्य जखडून ठेवलेलं आहे. कारण आपण ज्या व्याख्या ठरवलेल्या आहेत आणि त्याला पूर्णपणे आपण जबाबदार आहोत असा भाग नाही, काही प्रमाणात आपण जबाबदार आहोत. ओके कारण आपल्याला काय हवंय ह्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण ठरवत नाही दुर्दैवाने, ते आपल्या आजूबाजूची लोक ठरवतात. म्हणजे ती कसं जगतायत, आपल्या जगामध्ये इतर काय अवेलेबल आहे, मला काय हवंय हे त्याच्यावरनं आपण ठरवतो, आपल्यावरनं नाही ठरवत. माझी भावंड कशी जगतात, माझे मित्रमंडळींकडे कुठल्या गाड्या आहेत, माझे नातेवाईक कुठल्या भागात काय किती बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत, ह्या सगळ्यावरनं मला कसं जगायचंय हे मी ठरवतो. ओके आणि त्यामुळे नॅचरली त्या व्याख्या ज्या ठरवतो त्या शेवटी फुलफिल करण्यासाठी म्हणून आपण जगतो. त्यामुळे पैसा हे साधन आहे का साध्य आहे हे बाजूला राहतं. आणि ते साध्य आहे असं करत करतच आपण ते केवळ पैसा मिळवण्यासाठी म्हणून जगणं असं ते होत राहतं. आणि मला वाटतं की हे 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 निगडीत आहे, तुम्ही काय पद्धतीने जगायचं आहे तुम्हाला ह्याच्याशी ते निगडीत आहे. मी म्हटलं तसं जर तुम्ही शांतपणे बसून इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, बाह्य गोष्टींचा विचार न करता जर विचार करायचं ठरवलं की मला ह्याच्यात समाधान असणार आहे, तर मला वाटतं की कदाचित हप्त्यांशी आपलं आयुष्य निगडीत नसेल. सगळ्यांच्या बाबतीत हे शक्य होईल असं मला नाही म्हणायचंय, कारण जगणंच तितकं कॉम्प्लेक्स झालंय, अवघड झालंय. पण तरी सुद्धा आपल्याला एखाद्या तरी आयुष्याच्या पॉइंटवरती हे ठरवायलाच पाहिजे की नाही, व्यवसाय हे माझं आयुष्य नाही. तुम्ही आता म्हणालात की आपण बऱ्याच गोष्टींशी आपलं आयुष्य म्हणजे जुळवून घेऊन आणि आपलं आयुष्य ठरवतो. हाऊ टू आयसोलेट फ्रॉम दॅट सोसायटी? कारण आता तर आपलं अजून एक जग आलंय, ते इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया जग आलंय. तिथे एक वेगळं आपलं जग आपण तयार करत आहोत. तर इज इट पॉसिबल टू आयसोलेट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सोसायटी? देर इज नो नीड टू आयसोलेट. ह्या सगळ्यापासून आपण काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे, करायला पाहिजे असा प्रयत्न करण्याची गरज नाहीये. स्वतःला काय पद्धतीने डेव्हलप आपण करतो आहोत ओके ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय ऐकताय, ऍब्सॉर्ब इनटेक, तुमचा इनटेक काय आहे ओके ह्याच्यावरती ते खूप अवलंबून आहे. आणि आत्मचरित्र फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक छोटं उदाहरण देतोय मी की तुम्ही वाचताय म्हणजे काय वाचताय, कुणाची आत्मचरित्र, म्हणजे तुम्ही मुळात आत्मचरित्र वाचताय का, कुणाची आत्मचरित्र वाचताय. आता ही आत्मचरित्र म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ना, कशी जगली लोक ह्याची, त्याच्यातनं तुम्हाला काही शिकता येतंय का, ओके त्याच्यावरनं तुम्हाला काही ठरवता येतंय का, ह्यावरनं तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी जर त्या पद्धतीने डेव्हलप करत गेलात तर मला आयसोलेट करण्याची गरज नाहीये. तीच माझी व्याख्या. नाही, मला हे असं जगायचं आहे, म्हणजे हे म्हणून सांगत नाही, पण उदाहरणार्थ जेव्हा आम्ही मुंबईमध्ये घर घ्यायचं ठरवलं, मी आणि माझी बायको गीतांजली, आम्ही त्यावेळेला आम्हाला शक्य होतं 3 बेडरूमचं घर घेणं. पण मी म्हटलं की नाही, आपण 2 बेडरूमचंच घर घेऊया असं आम्ही दोघांनी ठरवलं. कारण 3 बेडरूमचं घर घेऊन शेवटी मी बँकेसाठी जगायचं का माझ्यासाठी जगायचं करेक्ट हा मुद्दा आहे. तर माझी गरज कुठे संपते आणि माझी लक्झरी कुठे सुरू होते हे मी ठरवायला पाहिजे. ओके माझ्या घरामध्ये टीव्ही अनेक वर्ष नव्हता, आता सुद्धा आहे, तो
म्हणजे केबल टीव्ही नाहीये, इंटरनेटसाठीचं मोठं जे स्क्रीन आहे ते ओके आहे. ओके एसी नाही, वॉशिंग मशीन नाही, आमच्या घरात डबल बेड्स नाही आहेत, आम्ही चटईवर झोपतो. अं, हे 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 ठरवलं ना, हे माझ्याकडे किती पैसा आहे ह्यानी नाही ठरवलंय, हम्म, किंवा माझ्या शेजारच्या घरात काय आहे ह्यानी नाही ठरलेलं. हे मला काय हवंय, माझ्या बायकोला काय हवंय हे बघून आम्ही ठरवलंय की आमची हीच रिक्वायरमेंट, आम्हाला इतकंच हवंय. ओके झेन फिलॉसॉफीमध्ये एक म्हण आहे की द ब्युटी ऑफ द हाऊस लाईज इन द एम्प्टीनेस ऑफ द हाऊस. ओके डबल बेडची गरज नाही आहे मुंबईच्या घरात, कारण तुम्ही त्याच्यामध्ये झोपता 7-8 तास हम्म, आणि उरलेले जे काय तुमचे 14-15 तास आहेत, 17-16 तास आहेत, त्याला ती अख्खी खोली ऑक्युपाईड राहते त्या डबल बेडनी, काहीच होत नाही त्याचं. ओके मुंबईसारख्या घरात तुम्ही उठलात आणि गादी गुंडाळून ठेवली की अख्खी खोली मोकळी होते ना दिवसभर वापरायला. करेक्ट आहे करेक्ट. तर मोठमोठी जी गोदरेजची कपाटं असतात ज्याच्यामध्ये लॉक असतं, ज्या कपाटांना लोखंडाची ती मोठी कपाटं आजकाल कमी आहेत, ती पण आमच्या काळी होती. त्या कपाटात तुम्ही अंडरगार्मेंट्स ठेवण्यासाठी लॉक कशाला पाहिजे त्याला, तुम्ही ती तिजोरी एक असते छोटी, एवढं सगळ्या आपण गोष्टी का घेतो, कारण दुसऱ्यांकडे आहेत, कारण ते नेहमी असतात. ओके सोफा गरज नाहीये, खाली तुम्ही बसू शकता, आमच्याकडे नाहीये सोफा, इतकी वर्ष झाली आमच्याकडे सोफा नाहीये. आणि आता मी झालं 125च्या वर फिल्म्स केल्यात, तर एक सोफा घेण्या एवढे पैसे आहेत माझ्याकडे खरं तर. पण सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर त्या पद्धतीने जगाकडे बघितलं, शिकलात, तर तुम्हाला तुमच्या व्याख्या ठरवणं शक्य आहे. आणि त्याला एक बंडखोरी लागते. कुठल्या पद्धतीची बंडखोरी, ओके की इतर लोक काय पद्धतीने जगतायत ते मी स्वतःवरती इन्फ्लुएन्स नाही होऊ देणार आहे. त्यांनी नाही ठरवायचं मी कसं जगायचंय ते, किंवा ते येऊन जर मला जज करायला लागले तर मला उलट त्यांना जज करण्याची गरज नाही, किंवा मला जज करण्याची गरज नाही आहे, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स घेण्याची गरज नाही आहे. या अर्थाने एक बंडखोरीची गरज आहे हे सगळं ओके जगताना. ओके आम्हाला म्हणजे ह्याच्याशी ते निगडीत नाहीये, परंतु सांगायचा एक मोठा मुद्दा आहे. म्हणून मी आणि माझ्या बायकोनेही ठरवलं की आपल्याला मूल नकोय, कारण जगामध्ये भरपूर माणसं आहेत. एवढ्या संख्येने ह्या पृथ्वीवरती माणसं असणं हे अपेक्षितच नव्हतं खरं मुळात. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की ह्या पद्धतीचे निर्णय घेतात तेव्हा तो सततचा रिबेल असतो सोसायटीच्या विरुद्ध. ओके कारण तुम्हाला जग सतत हेच सांगत राहणार आहे की अरे लग्न झालं तर 1 वर्ष 2 वर्षात 4 वर्षात मूल तर व्हायलाच पाहिजे, 1 नाही 2 व्हायला पाहिजेत वगैरे वगैरे. पण हा सतत चा आहे, जसं देव धर्म जात रिच्युअल्स हे न मानणं हा सुद्धा सतत असणारा स्ट्रगल आहे. कारण अख्खं जग आस्तिक आहे, तर तुम्हाला सतत पावलोपावली हे होत राहणार आहे. त्यामुळे मला नाही, एकदा तुम्ही ठरवल्यानंतर त्याला घाबरून किंवा दुसऱ्यांच्या विचारांना आणि समजुतींना, समाजाच्या समजुतींना बळी पडून तुम्ही ठरवता कामा नये. तुमच्या ऍक्टिंग बद्दल तुम्ही म्हणता की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात यावर अवलंबून आहे तुमचं, तुम्ही नट म्हणून कसे आहात, असं का? त्याचं कारण असं की नट म्हणून आम्ही काय करतो, आम्ही काय वापरतो. तर नट म्हणून आम्ही आमचं शरीर वापरतो, आमचं डोकं वापरतो, आमचा आवाज वापरतो. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की ऍक्टिंग चं मेन इन्स्ट्रुमेंट हा मेंदू आहे. ओके कारण तुम्हाला एक कॅरेक्टर दिलं, तुम्हाला स्टोरी दिली, तर कॅरेक्टर तुम्हाला जे करायचं आहे त्याची जी तुम्ही डिसिजन्स घेता, ज्याला चॉईसेस म्हणतो आपण, काय ते 100 चॉईसेस असू शकतात एक कॅरेक्टर करण्याचे. मी 100 नटांना दिलं तर ते 100 नट आपापल्या पद्धतीने करतील तेच कॅरेक्टर. करेक्ट. तर ते मी डिसिजन का घेतो, माझी जी काही समजूत आहे माणूस म्हणून, ओके, त्यावरनं मी ते डिसिजन घेतो की मी हे कसं करणार आहे. हा एक त्यातला आस्पेक्ट. दुसरं आमच्या हे तुम्ही म्हणताय ते कॅरेक्टर चॉईसेस, म्हणजे कॅरेक्टरची निवड करताना कॅरेक्टरची निवड नाही, एकदा मी कॅरेक्टर निवडल्यानंतर मी कॅरेक्टर ते कसं करणार आहे त्याचा जे चॉईसेस असतात. ओके, की मी एक वाक्य बोलणार आहे तर मी ते 100 पद्धतीने, म्हणजे रादर 100 व्यक्ती ते 100 पद्धतीने बोलू शकते. करेक्ट. खूप ढोबळ उदाहरण आहे, पण मी एक समजण्याच्या दृष्टीने सांगतोय. तर हे कशावरनं ठरतं, तर ती व्यक्ती कशी आहे त्याच्यावरनं ते ठरतं. आमच्या क्षेत्रामध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी लागते,
कारण आम्ही सतत वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असतो. प्रत्येक वेळेला दिग्दर्शक वेगळा असतो, तुमच्या बरोबरचे नट वेगळे असतात, युनिट वेगळं असतं. आता त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करणं हे कोणाचं काम आहे? म्हणजे साधं कुणी माझ्या प्रोफेशन कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल तुम्ही, तरी तुमचं जेव्हा सेटअप बदलतो, माणसं बदलतात, तेव्हा नॅचरली तुम्ही काय पद्धतीचे माणूस आहात ह्याच्यावर ते ठरतं ना, तुम्ही त्यांच्याशी कसे ऍडजस्ट करणार आहात. इथंही तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे येतं. आमचं क्षेत्र हे खूप सतत बाहेर देण्याचं आहे ना. आम्ही नट आहोत, तर आम्ही सतत काहीतरी म्हणजे करत असतो, देत असतो. तुम्ही स्वतःला मोकळं करत असता, तुम्हाला सतत आत घालण्यासाठी पण काहीतरी वेळ पाहिजे, की तुम्ही आत घालणं याचा अर्थ तुम्ही काय पाहताय, काय वाचताय. तुम्ही शांत बसला, सतत काही करायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही इंट्रोस्पेक्ट करताय का, ह्याच्यावरती पण ते अवलंबून आहे. हे काय आहे, हे माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ह्यानी तुम्ही ते डिसिजन घेता. टेम्परामेंट आमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला सक्सेस मिळो किंवा फेल्युअर मिळो, तुम्ही ते काय पद्धतीने घेताय, ओके, हेही तुम्ही माणूस म्हणून काय आहात ह्याच्यावरती अवलंबून आहे. ह्या सगळ्याच दृष्टीने मला असं वाटतं की जगात जितके नट आहेत तितक्या ऍक्टिंगच्या पद्धती आहेत, तितके ह्या व्यवसायाला भेटण्याच्या पद्धती आहेत. आणि म्हणून माझं असं मत आहे की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही नट म्हणून काय आहात त्याच्यासाठी. त्याच्यात चांगलं वाईट असं मी म्हणत नाही. हा, चांगलं वाईट हा मुद्दा नाही आहे त्याच्यात. ओके, मी म्हणतोय प्रकार एक्सप्रेस कसे होत आहेत. हा, कारण आपण कोणी चांगलं किंवा हा माणूस चांगला, हा माणूस वाईट म्हणून हा वाईट नट आहे किंवा तो असं अशा अर्थाने मी म्हणत नाहीये. मी म्हणतोय की पद्धत, काही पद्धतीची माणसं असतात आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या ऍक्टिंग मध्ये नक्की येतं. टू एक्सटेंड युअर पॉइंट, की तुम्ही ज्या वेळेला कोणतं तरी कॅरेक्टर करता, तर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरची ती तू कॅरेक्टर असतं की तुमची स्वतःची ती कुठेतरी छटा असते, ती आतमध्ये कुठेतरी. याच्यातनं अजून एक गैरसमज होण्याची शक्यता अशी आहे की कोणीतरी बबली असेल तर ते बबली कॅरेक्टर करतील किंवा त्याचं रिफ्लेक्शन होईल, अशा अर्थाने पण मी म्हणत नाही तुम्ही माणूस. फ्लेक्झिबिलिटी म्हणूनच मी म्हटलं. ओके, की एखादी अशी व्यक्ती असेल जशी आमची प्रिया आहे बापट, की अत्यंत बबली आणि अशी ती मुलगी आहे, पण तिने पौर्णिमा जे कॅरेक्टर केलं सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये ते कम्प्लिटली तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. पण माणूस म्हणून तिच्यात ही फ्लेक्झिबिलिटी आहे, नटी म्हणून तिच्यामध्ये हे स्किल आहे. आपण असेही नट बघतो की जे कुठलंही पात्र दिलं तरी ते त्याच पद्धती, त्याला परफॉर्मर म्हणतो मी, रादर दॅन ऍक्टर्स, दे आर परफॉर्मर्स. तेही एक पद्धत आहे, ती पण एक पद्धत आहे. ओके ओके, आपल्यामध्ये मोठमोठे आता देवानंद साहेब, राजेश खन्ना साहेब, आता ज्यांची नक्कल केली जाते ना खूप सहजपणे, ते सगळे परफॉर्मर्स आहेत. आणि त्यांनी सुद्धा लाखो लोकांना कित्येक वर्ष एंटरटेन केलंय. त्यामुळे चूक बरोबर हा मुद्दा नाहीये, ही पद्धती आहेत ह्या वेगवेगळ्या. सो तोच प्रश्न माझा, की ज्या वेळेला तुम्ही एखादं कॅरेक्टर करता, तर ते कॅरेक्टर असतं की ती तुमच्यातलीच कुठेतरी आतमध्ये राहिलेली छटा असते की ती तुम्ही त्यावेळेला एक्सप्रेस करता, ते तुम्हाला वाव मिळाला. मायकेल अँजेलो एक मोठा जो पेंटर होता, स्कल्प्टर होता, त्याला एकदा विचारलं होतं की तू दगडाचं म्हणजे हा संगमरवर आहे, दगड आहे, तर ह्यातनं तू इतक्या सुंदर मूर्त्या कशा काय तयार करतोस. तर त्यांनी उत्तर दिलं होतं की नाही, ह्या दगडामध्ये ती मूर्ती असतेच, मी फक्त जो नको आहे ना तो दगड काढून टाकतो, असं तो म्हणाला होता. मला वाटतं नटांचं तसंच आहे की कुठलाही माणूस घ्या तुम्ही, फक्त नट असं नाही, आपल्या सगळ्यांमध्ये सगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात, स्वभाव असतात. अगदी ढोबळ पद्धतीने सांगायचं की प्रत्येक जण हिरो आहे, प्रत्येक जण व्हिलन आहे, प्रत्येक जण कॉमेडियन आहे. आपल्यापैकी आपल्या प्रत्येकाच्या मनात चांगले विचार येतात, वाईट विचार येतात, सगळं असतं. नट म्हणून त्या कॅरेक्टर जो आहे मला दिलेलं, त्यात माझ्यामध्ये जे आहे त्यातला जो नको असलेला भाग आहे त्या कॅरेक्टरच्या दृष्टीने, तो नको असलेला माझ्यातला भाग मी काढून टाकणं आणि त्या कॅरेक्टरसाठी हवा असलेला भाग फक्त माझ्यामध्ये ठेवणं, हे माझं काम आहे नट म्हणून. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अर्थातच मी त्याच्यामध्ये असणारच आहे, कारण माझं शरीर आहे शेवटी, मी किती बदलू शकणार आहे. माझं शरीर, माझा चेहरा, माझा आवाज मी नाही बदलू शकत. तर तो माझं पण त्याच्यामध्ये असणारच आहे आणि ते असायलाच हवं, असं माझं मत आहे. आणि अर्थातच कॅरेक्टर म्हणून मी लोकांना कन्व्हिन्स करणं हे माझं काम आहे, की मी जे करतोय
की लोक जर कन्व्हिन्स झाली की हा अमेयराव गायकवाड आहे सिटी ऑफ ड्रीम्स मधला, माझं काम झालं. मग त्याच्यात मी आहे का नाहीये ह्याने नाही फरक पडणार आहे. टॉकिंग अबाउट दी अपोजिशन, तुम्ही गांधी विरुद्ध गांधी नाटक केलं हम्म. आणि हेराममध्ये श्रीराम अभ्यंकर जो गांधींच्या फिलॉसॉफीच्या अपोजिट आहे, हो. आणि तुम्ही असं म्हणाला होतात की टू अंडरस्टँड द फिलॉसॉफी, आय मीन टू अपोज समवन्स फिलॉसॉफी, यू नीड टू अंडरस्टँड समवन्स फिलॉसॉफी. करेक्ट. But how to understand? I mean, if I understand your philosophy, how I will oppose it? Just नो असं काही नाहीये. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा नथुराम गोडसे ह्या व्यक्तीची जी फिलॉसॉफी आहे ती मला कळली पाहिजे ना. म्हणजे तू गांधीचं उदाहरण दिलंस म्हणून मी उलटं उदाहरण हा. तुला देतोय की मला ती फिलॉसॉफी कळली पाहिजे की मला का विरोध आहे ह्याचा. जर मला ती कळली, कळणं वेगळं आणि पटणं वेगळं okay. है ना. हम्म. तर मला ते कळणं हा भाग आहे आणि ते कळलं तरच मी त्याला त्या पद्धतीने मी ती माझ्यापुरती नाकारू शकेन. मग ते गांधींच्या बाबतीतही खरं आहे आणि गोडसेंच्या बाबतीतही खरं आहे. ते चूक काय आणि बरोबर काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कळणं ह्याचा अर्थ ते पटणं असं होत नाही. पण ते कळून मात्र घेतलं पाहिजे. Okay. आणि दुर्दैवाने मला असं वाटतं की जेव्हा ते तुम्ही कळवून घेण्याचा प्रयत्न करत नाही ना तेव्हा तुम्हाला तो माणूसच नष्ट करावासा वाटतो. जर तुम्हाला ते कळलं, तुम्हाला न पटू, पटणं हा मुद्दा नाहीये, पण ते कळलं तर तुम्हाला त्या माणसालाच नष्ट करावं असं वाटणार नाही. तुम्ही ज्या अर्थी माणसाला नष्ट करावं असं वाटतंय त्या अर्थी तुम्हाला तो माणूस कळला नाही असं मला वाटतं. सिटी ऑफ ड्रीम्स, पुन्हा रावसाहेबांचं गायकवाड, आता तुम्ही पॉलिटिकल ते कॅरेक्टर कळलेलं आहे. हॅज युअर परसेप्शन ऑर पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज टुवर्ड द पॉलिटिकल लीडर्स? नाही, मला राजकारणात खूप आधीपासनं रस होता, खूप लहानपणापासून रस होता आणि मी सतत राजकारण फॉलो करत आलोय. महाराष्ट्राचं, भारताचं नव्हे, अगदी जगातल्या इतर महत्वाच्या देशांचं सुद्धा. तर एक तर ना आपल्यामध्ये, आणि त्याला कारणीभूत कारणं आहेत, मी नाही असं म्हणत नाही, अकारण आहे असं मी म्हणत नाही, पण आपल्याकडे आपल्या सगळ्यांचंच एक राजकारण याच्याबद्दल एक निगेटिव्ह आपण समजूत करून ठेवलेली आहे स्वतःची, आणि ती योग्य आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करणारी लोक सुद्धा माणसंच आहेत आणि कुठल्या तरी एका काळामध्ये एका पद्धतीची माणसं का डॉमिनेटिंग होतात ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक, त्या देशाची सामाजिक कारणं असतात. त्यामुळे तो एक खूप कॉम्प्लेक्स आणि डीप असा विषय आहे. ओके. पण मी सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये राजकारणी केला म्हणून माझं राजकारणी लोकांबद्दलचं मत बदलणं असं अजिबातच होणं शक्यच नाहीये ते. कारण मी राजकारणच खूप आधीपासून फॉलो करतोय आणि मला अत्यंत सिंपथी आहे त्या प्रोफेशन बद्दल. ओके. तुमचे हे सगळे कॅरेक्टर, त्यातलं एक कॅरेक्टर जे आहे रंगदे वसंतीचं, लक्ष्मण पांडे, ज्याबद्दल आता खूपच बोललं जात आहे, आणि जसं श्रीराम अभ्यंकर ज्याचा ग्राफ हा चढताच जातोय की तो एक्स्ट्रीम होतोय, लक्ष्मण पांडे इज चेंज ऍट दी एंड. तर अशा प्रकारचं, किंवा बंदिश बँडेत मधलं कॅरेक्टर, तर त्यावेळेला जेव्हा बदल आहे त्या कॅरेक्टरमध्ये, त्यावेळेला आपण ज्यावेळेला व्हिज्युअल मीडियम येतं त्यावेळेला आपण कन्व्हिन्सिंग ऍज अन ऍक्टर कसं करू शकतो ते? मला वाटतं हे खूप लिखाणावरती अवलंबून आहे. ओके. कारण ते लिखाण म्हणजे काय, तर ती सिच्युएशन्स, कॅरेक्टर बदललं आपण केव्हा म्हणतो की त्या सिच्युएशन्स मध्ये ते रिॲक्ट कसं करतं ह्याच्यावरती आहे. म्हणजे सेम सिच्युएशन आहे पण ते रिॲक्ट वेगळं करतंय. जसं लक्ष्मण पांडेचं उदाहरण दिलं की सुरुवातीला तो वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतोय आणि नंतर तशाच पद्धतीच्या एक्स्ट्रीमिस्ट सिच्युएशन्सला तो वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतोय. करेक्ट. तर हा लिखाणाचा खूप मोठा महत्वाचा भाग असतो. कारण त्याला कॉन्टेक्स्ट जर नीट नसेल तर मी नट म्हणून काहीच करू शकणार नाही त्याच्यामध्ये. ते खोटं वाटेल जर मी ते बदलण्याचा प्रयत्न केला तर. त्यामुळे मला अत्यंत स्ट्रॉंग कॉन्टेक्स्ट लागतो स्टोरीमध्ये, ज्याच्यामुळे मी हे कॅरेक्टर माझं बदललं असं कन्व्हिन्स होऊ शकतं लोकांना. त्यामुळे नट म्हणून माझ्याकडे जी टूल्स आहेत त्याच्यामध्ये लिखाण हा महत्वाचा भाग आहे आणि अर्थातच डिरेक्शन हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण
सारखंच गोष्टी सांगणारा म्हणजे डिरेक्टर हा खूप महत्वाचा आहे. तो मला हम्म. कशा पद्धतीने गाईड करतोय, कशा पद्धतीने घेऊन जातोय. ओके ओके. आणि ह्या जर 2 गोष्टी असल्या तर मग ते सोपं आहे. ओपनिंगला मी म्हटलं होतं की सिटी ऑफ ड्रीमच्या निमित्ताने तुमचं अर्धं ड्रीम तरी कम्प्लीट झालंय, कारण बंदिश बँडेजच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की तुम्हाला OTT हे माध्यम जाम खूपच प्रभावी वाटतं ऍज अन ऍक्टर म्हणून, आणि तुम्हाला अशा प्रकारची सिरीज करायची आहे जी 10-12 वर्ष म्हणजे जगणं. आता ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचं असतं, आणि इथे तुम्ही एकच कॅरेक्टर कॉन्स्टंट 10 ते 12 वर्ष असं का तुम्हाला वाटतं की OTT माध्यम असायला हवं? त्याचं कारण असं की मी उदाहरण देऊन सांगतो की हराशे नावाचं मी एक नाटक करायचो. गुलजार साहेबांच्या कथा आणि कविता होता त्याच्यामध्ये. Correct, त्याच्यामध्ये correct. खौफ नावाची एक गोष्ट मी करायचो, एकटाच सांगायचो 20 मिनिटाची गोष्ट. तर ते नाटक मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष करत होतो, आणि त्याचे बहुतेक सगळे प्रयोग गुलजार साहेबांनी पाहिलेले आहेत. आणि अगदी नंतर शेवटी आम्ही एकदा दिल्लीहून परत येत होतो विमानातनं, आणि गुलजार साहेब मला म्हणाले, आणि त्यांनी प्रयोग बघितला होता आदल्या दिवशी रात्री, आणि विचार करून ते म्हणाले की अतुल, कहानी वही है, तुम भी वही हो, लेकिन कहानी वो नहीं है अब. ओके असं मला ओके. म्हणाले. तर मी पण विचार करायला लागलो. मी थोड्या वेळाने म्हणालो की गुलजार साहब, कहानी वो है, सही है, लेकिन मैं वो नहीं हूं जो 10 साल पहले था. मैं अलग हूं, क्योंकि मेरा इतने सारे एक्सपीरियंसेस के थ्रू मैं गुजरा हूं एज अ पर्सन. एज एन एक्टर मुझे इतना एक्सपीरियंस, अब 10 साल ज्यादा एक्सपीरियंस है मुझे, तो मेरा इंटरप्रिटेशन जरूर अलग होगा, राइट? तो वो अलग ही कहानी है. ये आप सही कह रहे हैं कि ये अलग कहानी है, लेकिन क्योंकि मैं अलग हूं. ओके ओके. पण दुर्दैवाने काय आहे, त्याचा पहिला शो पण रेकॉर्ड झाला नव्हता आणि शेवटचा शो पण रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे बदललं म्हणजे काय बदललं हे फक्त त्याला आणि मला आमच्या डोक्यामध्ये माहिती आहे. ओके ओके. राईट. सिनेमामध्ये काय होतं की एक शॉट माझ्या डिरेक्टरनी ओके केला, हेराम फॉर एक्झाम्पल, तो शॉट जो ओके झाला त्याचं मी आता काहीही करू शकत नाही. आता जर मी तो 20 वर्षानंतर काय वॉट एव्हर 20-22 वर्षानंतर तुम्ही सिनेमा परत केला तर मी अर्थातच ते कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने करेन, कारण त्याच लॉजिकनी मी 20 वर्षात बदललोय ना, अनुभव बदललाय माझा ऍक्टर म्हणून, माणूस म्हणून, तर ते कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने होईल. पण ते आता शक्य नाहीये, कारण ते परत होणारच नाहीये सिनेमा. करेक्ट करेक्ट. वेबसिरीजच्या बाबतीत गेली 5 वर्ष मी अमेराव गायकवाड करतोय, तेच पात्र करतोय. आता 5 वर्षामध्ये ऑडियन्सच्या रिॲक्शन्स येतात, डिरेक्टर रायटर्स बदलतायत, मी Correct. बदलतोय. करेक्ट. तर हा जो 5 वर्षांचा जो प्रवास आहे माणूस म्हणून आम्हा सगळ्यांचा, त्याचं अर्थातच रिफ्लेक्शन असणार आहे 3rd सीझन मध्ये, 4th सीझन मध्ये, 5th सीझन मध्ये, जे Correct. काही सीझन होते Correct. त्याच्यामध्ये ह्याचं रिफ्लेक्शन असणारच आहे. आणि म्हणून हे मला इंटरेस्टिंग वाटतं. जेव्हा मी 10 एपिसोड बघतो गेम ऑफ थ्रोन्सचे फॉर एक्झाम्पल, की ते जी नटमंडळी आहे ती 10-12 वर्ष तेच पात्र करतायत, आणि ते किती काय पद्धतीने त्यांनी बदल होत गेला त्याच्यामध्ये. आणि तो लिखाणापासून सगळीकडे होतो, फक्त नट म्हणून होत नाही, लिहिणाऱ्यांमध्ये होतो, डिरेक्शन करणाऱ्यांमध्ये होतो, सगळ्यांमध्येच बदल होतो. आणि म्हणून मला ही संधी तुम्हाला फक्त OTT देऊ शकतं की तुम्ही बदलही होतोय तुमच्यामध्ये आणि ते रेकॉर्डही होतंय. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे मला हे माध्यम फार इंटरेस्टिंग वाटतं. ग्रोथ बद्दल जसं तुम्ही म्हणालात, फिल्म किंवा OTTचा ग्रोथ व्यावसायिक दृष्ट्या आपण विचार केला तर किती आठवडे लागला अगोदर जसं होतं, आणि आता किती कोटी कमवले यावर तो फिल्मचा ग्रोथ अवलंबून असतो. ऍक्टरचा ग्रोथ म्हणजे व्हर्टिकली होतोय हे आपण कसं, याचे पॅरामीटर्स काय असू शकतात? व्हर्टिकली बघायचं झालं तर त्याचे पॅरामीटर्स पॉप्युलॅरिटी हाच आहे. ओके. म्हणजे तो एक क्रायटेरिया आहे. कारण ते दुर्दैवानी म्हणा, सुदैवानी म्हणा, व्हॉट एव्हर, पण तो क्रायटेरिया आहे की तुमची पॉप्युलॅरिटी वाढली आहे का, तुमचं मानधन वाढतंय का त्या प्रमाणात. म्हणजे पॉप्युलॅरिटी वाढली तर तुमचं मानधन त्या प्रमाणात वाढत जातं, अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स द इन्फ्लेशन असे तुम्ही म्हणता ते सोडून. पण एक तर तेच हे आहे ते ग्रोथ मोजण्याचं की पॉप्युलॅरिटी वाढत जाणं. पण नट म्हणून तुम्ही प्रगल्भ होत जाताय का, करेक्ट, हे परत मी त्याच ह्याच्याकडे येईल की तुम्ही माणूस म्हणून प्रगल्भ होत जाताय का ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. कारण नाहीतर मग तुम्ही तेच करत राहाल आणि ते चांगल्या पद्धतीने करत राहाल. एकदा ते तुम्हाला टेक्निक जमलं की तुम्ही एक बेसिक मिनिमम तर देतच राहाल. त्यामुळे तो फरक असतो ना की फर्स्ट क्लास मिळवणारा विद्यार्थी असेल
तर तो काय झाला एक फर्स्ट क्लास मिळवणारच. तो कदाचित डिस्टिंक्शन पर्यंत जाणार नाही, नापासही होणार नाही. तो फर्स्ट क्लास मिळवत राहील सतत. पण तुम्ही तितकी वर्ष राहिलात तर तुम्ही फर्स्ट क्लास पासून डिस्टिंक्शन मिळवाल का? तुम्ही हळूहळू 90, 95, 99% जाल का? हे मला वाटतं तुम्ही माणूस म्हणून किती प्रगल्भ होताय त्याच्यावरती अवलंबून असतं. तुम्ही या एपिसोडच्या शेवटपर्यंत हा पॉडकास्ट ऐकलात त्यासाठी थँक्यू सो मच. पण हा शेवट नाही तर ही सुरुवात आहे एका अशा पॉडकास्टची जी केवळ एंटरटेनमेंट म्हणून नाही तर त्या थोडंसं पलीकडे एक प्रेक्षक म्हणून आपल्या ज्ञानात भर टाकेल. चित्रपट आणि इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांकडे पाहण्याचा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू अपडेट करत जाईल. या पॉडकास्टच्या पुढील एपिसोडमध्ये अतुल कुलकर्णी सरांनी ॲक्टिंगसोबत रायटिंग या त्यांच्या नवीन स्किलबद्दल पण डिस्कशन केलं आहे. म्हणून क्लोज शॉटचा पुढचा एपिसोड पण ऐकायला विसरू नका. क्लोज शॉटचा व्हिडिओ एपिसोड रेडिओ सिटी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहे. त्या चॅनलच्या व्हिडिओ एपिसोडमध्ये तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगू शकता. तोपर्यंत ऐकत राहा क्लोज शॉट. क्लोज शॉट.